जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे हे काल जाहीर सभेमध्ये म्हणाले की सध्या निवडणुका पुढ्यात आहे, काही राजकारणी मंडळी रस्त्यांच्या कामावर जातात, रस्त्याचं काम थांबवतात, असं जर कोणी प्रयत्न केला तर मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करील. आमदारांचं हे म्हणणं कुठेतरी चुकतंय असं वाटत नाही? विषय असा आहे की ह्या तालुक्यामध्ये अनेक पक्षाचे अनेक लोक, अनेक नेते मंडळी कार्यरत आहेत आणि हे आत्तापासून नाही, पूर्वीपासून आहे. पण आमदार साहेबांचा समज असा झाला आहे, किंबहुना ते लोकांनाही असं सांगतात आहे, मी जे करतो ते समाजकारण आणि इतर लोक जे करतात ते राजकारण. पण प्रत्येक गोष्टीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन तो आहे. पण राजकारण कोण करतं, लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोटारडेपणाने कोण वागतं, कशा पद्धतीने कुठं जाऊन बसायचं, कोणाला किती कशी वाहवा मिळवायची, ही जी सर्कस 4 वर्ष चाललेली आहे, तर लोक आता कंटाळलेले आहेत. आणि म्हणून त्यांचं हे जे वागणं आहे किंवा हे जे बोलणं आहे याच्यात कितपत तथ्य आणि काय गोष्टी आहे ते मी सांगण्यापेक्षा लोकांना माहीत आहे. रस्त्याचं काम चालू आहे, रस्त्याच्या कामामध्ये कशा पद्धतीचा दर्जा आहे, काय ते ठेकेदार करतायत, हे न्यूज चॅनलला आणि बाकीच्या लोकांना घेऊन ते सिद्ध करून दाखवलंय. आपसुकच आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे म्हणून याच्यात काही लोकांना ते राजकारण दिसेल, पण तसं आम्ही केलं नाही. आम्ही शिवसेना पक्षाचे लोक असतील, इथले व्यापारी असेल, मग तो कोणाच्याही विचाराचा असतो, अशा प्रत्येक माणसांना ते घेऊन ते आंदोलन केलं, ते काम थांबवलं आणि ठेकेदारांनी ते दर्जात्मक काम केलंच पाहिजे या दृष्टिकोनातून सगळ्यांचे तिथं पॉईंट घेतले. तिथं मी काही पुढारपणा केला नाही, तिथलं नेतृत्व केलं नाही. व्यापारी, गावकरी आणि इथले जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना पुढाकार देऊन किंवा त्यांचे मतं जाणून ते जे कार्य केले. पण यांना काय, हे जे करतात ते राजकारण करतात. आणि ही लोकशाही आहे, जेवढा अधिकार एखाद्या लोकप्रतिनिधीचा आहे तेवढाच अधिकार प्रत्येक गोष्टीवर जाब विचारण्याचा एक सर्वसामान्य माणसाचं पण आहे. बेनके साहेब आमदार असताना पण काही लोकांना जर असं विचारायचं, त्या प्रत्येकाचा मताचा आदर बेनके साहेबांनी केलेला आहे. पण एखाद्या निकृष्ट कामाच्या वर जर आवाज उठवत असेल, ते रस्त्याचं काम जर थांबवत असेल आणि त्याला जर अशी धमकी देत असेल तर आम्ही काही ती सहन करणार नाही. मग ते कोणी असो नाही तर काय असो, गुन्हा दाखल करा, अटक करा, जेलमध्ये टाका, पण जे अयोग्य आहे ते योग्य करण्यासाठी आम्ही लढा देतच राहणार. लोकप्रतिनिधी विकास कामांसाठी निधी आणतात, ते त्यांचं कर्तव्यच आहे. मात्र अशा प्रकारची भाषा वापरणं म्हणजे कुठेतरी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. निश्चितच लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे. एखाद्या जबाबदार खुर्चीवर एखादा लोकप्रतिनिधी बसला म्हणजे तो काही सगळ्यांचा बॉस झालेला नाही आणि म्हणून तो म्हणून तसंच सगळं चालणार असं पण काही नाही. ते आमचे पण आमदार आहेत, ते आमचे लोकप्रतिनिधी आहेत, त्या आमदार खुर्चीचा आम्ही आदर करतो. पण जशा त्यांच्या स्वातंत्र्य आहेत, ते जबाबदाऱ्या पण आहेत, तसं इतर लोकांना पण प्रत्येक गोष्टीचा प्रश्न त्यांना विचारण्याचा अधिकार आहे. प्रत्येक गोष्टीची कारणमीमांसा करणं आणि त्याच्यामधला संभ्रम असेल किंवा ते जर निकृष्ट पद्धती किंवा चुकीच्या पद्धती असेल त्याच्यावर आवाज उठवण्याचा पण प्रत्येक नागरिकाचा तो अधिकार आहे. त्याचा आदर लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे. आणि त्याचा आदर जर लोकप्रतिनिधी करत नसेल, उलट्या जर त्याला धमक्या देत असेल आणि कायद्याचा जर बडगा दाखवत असेल तर लोक पण त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे, आपण तालुक्याचे आमदार आहात, बोलताना थोडं सबुरीनं घ्या. कायदा सगळ्यांसाठी आहे, लोकशाही आहे, हुकुमशाही नाही. आपण तालुक्यामध्ये विकासाची कामं आणतायत, मनापासून धन्यवाद. मात्र ते काम निकृष्ट दर्जाचं असेल तर तो पाहण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. अशा प्रकारे आपण लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करू नये. या निमित्ताने हीच आपल्याला जाहीर विनंती आहे. भविष्य काळामध्ये तालुक्यातील राजकारण सकारात्मक दृष्टीने चालेल, सगळ्यांना बरोबर घेऊन चालेल. तालुक्याच्या विकासाची जबाबदारी तालुक्याच्या आमदारांची आहे. त्याचबरोबर या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन तालुक्याचा गाडा पुढे नेण्याची जबाबदारी आमदार शरददादा सोनवणे यांची आहे. पाहूया भविष्य काळामध्ये आमदार शरददादा सोनवणे काय करतायत. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव.